आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. डॉक्टर वर्षा जाधव यांच्या मीरादत्त डेंटल केअर मल्टीस्पेशालिटी आणि इम्प्लांट सेंटर या अत्याधुनिक दंतचिकित्सा क्लिनिकचं उद्घाटन शनिवारी 26 जुलै 2025 रोजी टिटवाळ्यात उत्साहात पार पडले. या क्लिनिकचे उद्घाटन आमदार किसन कथोरे व आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नरेंद्र पवार, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, ठाणे जिल्हा सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील, रवींद्र घोडविंदे, माजी नगरसेवक संतोष तरे, उपेक्षा भोईर, किरण सोनवणे, रवी पाटील, बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक, टिटवाळा पोलीस स्टेशन या सर्व मान्यवरांनी डॉक्टर वर्षा जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी डॉक्टर वर्षा जाधव यांच्या आईवडिलांनी आपल्या मुलीच्या यशस्वी कारकिर्दीसाठी भरभरून आशीर्वाद दिला. भावंडे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनीही प्रेमपूर्वक शुभेच्छा दिल्या. डॉक्टर जाधव यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या पालकांना देत आई वडिलांच्या कष्टाचे हे फळ आहे असे भावनिक शब्दात नमूद केले. डॉक्टर वर्षा जाधव यांनी सांगितले की मीरादत्त डेंटल केअर सेंटरमध्ये प्रत्येक रुग्णाला अत्यंत वाजवी दरात योग्य आणि आधुनिक उपचार मिळतील. हे सेंटर गुणवत्तेची आणि सुलभ दंतसेवा देण्याच्या ध्येयाने कार्यरत राहील अशी त्यांनी ग्वाही दिली. मी असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की माझी मुलगी BDS होईल म्हणून, आणि त्याच्यासाठी कष्टही करावे लागतात. शेवटी कष्टाशिवाय फळ मिळत नाही. माझ्या मुलीने जे प्रयत्न केले, मी केवळ त्यांचं नाम मात्र आहे, मुलीने प्रयत्न केल्यामुळे ती झालेली आहे. खरं तर मी डॉक्टर वर्षाचा भाऊ आहे आणि आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी खूप काही कष्ट केले. आजपर्यंत आम्हाला शिकवलं, मोठं केलं. खूप काही त्यांनी कष्ट सोसले, यातना सोचल्या, त्यानंतरच आम्ही एवढे मोठे झालो. आणि प्रत्येकजण काही ना काही थोडक्याच्या माध्यमाने थोडंफार काहीतरी आम्ही केलं. मी स्वतः MBA आहे, माझी बहीण डॉक्टर झाली. आता आम्हाला सगळ्यांना खूप खुशी आहे ती डॉक्टर झाली आणि पुढील तिची वाटचालीच आमच्या शुभेच्छा आहेत. माझं नाव डॉक्टर वर्षा आनंद जाधव. मी BDS झालेली आहे. आज माझ्या क्लिनिकचं ओपनिंग झालेलं आहे आणि ह्या ओपनिंगच्या पाठी खूप 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 लोकांचे कष्ट आहेत. जसे की माझे आई वडील, माझा भाऊ, माझी बहीण, सर्वांची मदत मला खूप मिळाली. आणि आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या फॅमिलीमुळेच आहे आणि माझे फ्रेंड सर्कल जे काही आहे त्यांच्यामुळेच आहे. आणि आपल्या टिटवाळ्यात हा दातांचा दवाखाना जो ओपन झालेला आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज मिळतील आणि कमीत कमी दरात मी करण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वांना, गरजू लोकांना मदत करण्याचेही मी प्रयत्न करेन. माझ्या प्रकारे जितकी मदत होईल तेवढी मी मदत करेन. आणि आपण नक्की व्हिजिट द्या मीरादत्त डेंटल क्लिनिकला. आत्ता आपल्या इकडे सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट होणार. दात काढायच्या ऐवजी वाचवण्याच्या ट्रीटमेंट होणार, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. थँक्यू. आज टिटवाळा येथे मंदिर रोडला जाधवताई आणि आमचे मित्र जाधव साहेब यांचं डेंटिस्टचं क्लिनिक, त्याचं उद्घाटन आज माझ्या हस्ते केलेलं आहे. आपल्याकडे अनेक डॉक्टर्स असतात, अनेक दवाखाने असतात, काही बोगस पण असतात, काही चांगले पण असतात. मला खात्री आहे ताईंबद्दल, कारण त्यांच्या पाठीमागे जे आहेत ते स्वच्छ मनाचे आहेत आणि समाजात एक वेगळं स्थान असलेले व्यक्ती आहेत. त्यामुळे लोकांना पण चांगली सर्व्हिस भेटेल आणि जे टिटवाळाकरांना आवश्यक होतं की बाबा एक चांगलं उच्च दर्जाचं डेंटिस्ट आपल्या टिटवाळ्यामध्ये पाहिजे. सध्या काय होतं, मांडा टिटवाळा बोलला तर एक बाजूला पडलेला भाग आहे. सगळे डेंटिस्ट असतील, सगळे हॉस्पिटल असतील कल्याण शहरामध्ये, आणि इथे स्कोप लोकांना भेटत नाही. त्यांच्याकडनं फार चांगल्या कामाची अपेक्षा करून मी उद्घाटनाला आलेलं आहे. त्यामुळे थोड्या दिवसांनी मी पुन्हा भेट देणार आणि फीडबॅक घेणार. पण आशा आहे चांगलं काम होतील. त्यामुळे दोघांना पण, ताईंना पण आणि जाधव साहेबांना पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहूया. चांगली सर्व्हिस केली,
चांगलं फीडबॅक त्याच्यातून येतं, हे माझा अनुभव आहे. कारण मी जरी डॉक्टरचं हे नसलं माहिती मला, पण कल्याणमधील एवढ्या डॉक्टरांशी मी संबंधित आहे की कधी कधी असं वाटतं की मी स्वतःच डॉक्टर आहे. त्यामुळे काही चांगल्या काम करतील असे आपण आशा बाळगूया. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.